इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिव्यांग बांधवांना सुरक्षा रक्षकांनी आत येण्यास अडवून त्यांच्या मानवी अधिकाराचा अपमान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। दिव्यांग बांधवांवर अपमानास्पद भाषा वापरल्याचा तसेच दिव्यांग कायदा 2016चा थेट भंग केल्याचा आरोप होत असून संबंधित सुरक्षा रक्षकावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी केली होती। या घटनेच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग क्रांती संघटनेचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार 28 नोव्हेंबर रोजी महापालिकेसमोर आंदोलन उभारले। दिव्यांग बांधवांशी झालेल्या अत्यंत हीन वर्तणुकीची आंदोलनकर्त्यांनी तीव्र निंदा केली। दिव्यांगवरील हीन वागणुकीबद्दल संबंधित सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही यावेळी जोरदारपणे करण्यात आली। आंदोलनानंतर महापालिकेतील उपायुक्त स्नेहा करपे यांनी आंदोलकांशी चर्चा केली। या चर्चेत महापालिका प्रशासनाने झालेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला असून संबंधित कर्मचाऱ्यांनीही आपली चूक मान्य करत माफी मागितली। त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले। या बैठकीत दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध योजनांवर देखील चर्चा करण्यात आली। दिव्यांगांच्या सुविधा संदर्भात भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले। आमचे जे महापालिकेमध्ये येणारे दिव्यांग आहेत, आम्ही पाहतोय की वारंवार दिव्यांगांची अडवणूक केली जाते। दिव्यांग दिसला तर ह्या महानगरपालिकेमध्ये प्रवेशापासून मज्जाव केला जातो आणि असाच प्रकार संविधान दिनी 26 तारखेला हा घडलेला होता आणि त्यावेळी ह्या दिव्यांगाला तब्बल 2 तास महानगरपालिकेपासून प्रवेश करण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं। की एकीकडे आपण पाहतोय की महानगरपालिकेमध्ये येणारे माजी नगरसेवक, त्यांच्यासमोर सोबत येणारे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, हत्यारे, बलात्कारी हे वारंवार महानगरपालिकेमध्ये बिंदास वावरताना दिसतात। पण त्याच ठिकाणी ज्या दिव्यांगांवरती अन्याय होतोय, जे संघर्ष करतायत, ज्यांच्यावरती अत्याचार होतोय, असे दिव्यांग बांधव त्यांच्या प्रश्नाचं ज्यावेळी उत्तर मागायसाठी महानगरपालिकेत येतात त्यावेळी महानगरपालिकेमध्ये त्यांना अडवलं जातं, त्यांना प्रवेश नाकारला जातो। आणि ह्याकरिताच आज आम्ही सर्व दिव्यांगांना घेऊन या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणी आम्ही उपायुक्त मॅडम करपे मॅडम यांची भेट घेतली आणि करपे मॅडम यांनी चौकशीचा आश्वासन दिलेलं आहे। संबंधित कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। संबंधित कर्मचाऱ्यांनी पुढे येऊन ह्या दिव्यांगाची माफी मागितलेली आहे। सदर प्रकार घडल्याबाबतची पुष्टता दिलेली आहे। त्यामुळे संबंधित सदरचं आंदोलन आम्ही स्थगित करतोय आणि ह्यापुढे अशा प्रकारे जर कोणत्याही प्रकारे दिव्यांगाला अडवणूक केली गेली आणि दिव्यांगाला या ठिकाणी प्रवेशापासून नाकारलं गेलं तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आम्ही महापालिकेला दिलेला आहे। महानगरपालिकेने आम्हाला आत्ताच लेखी आश्वासन देखील दिलेलं आहे की आम्ही दिव्यांग कल्याण समिती पुढील 7 दिवसामध्ये गठीत करतोय। दिव्यांगांची जी बस सेवा मोफत सांगितलेली होती तत्कालीन आयुक्त अजित शेख यांनी, त्याबाबतचे निर्देश ते तात्काळ देत आहे। शिवाय दिव्यांगांना कंत्राटी कर्मचारी म्हणून नेमणूक करण्याकरिता प्राधान्य कसं देण्यात येईल याबाबत देखील ते आयुक्त महोदयांची चर्चा करणार आहेत। याबाबतचं लेखी आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं। साहेब, मी त्या परवाच्या दिवशी आलेलो होतो महापालिकेत। मला 2 घंटे त्यांनी बसवून ठेवलं। नगरसेवक हे लोक आले तर त्यांना पटापट यांनी एंट्री दिली। मी बोललो तर मला जाऊ नाही दिलं साहेब। अधिकारी बोलला का 2 तास इथंच बस, तुमचे काय काम आहे काय नाही काम आहे, तुम्ही वरती खोटं बोलून जातात साहेब, असे आमच्यावर यांनी हे केलं। आणि आम्हाला म्हणतात तुम्ही काही कामं नाही काय नाही, तुम्ही बिना मतलबच्या इथं फेऱ्या मारता साहेब। आमचे कामं राहून आम्ही कामासाठी येतो ना, बिना कामासाठी येत नाही साहेब। आम्ही इथं आमची हे आहे। आम्ही स्वप्नील पाटील साहेबांना कॉल केला का साहेब आम्हाला जाऊ देत नाही, त्यांचे कॉल लावून तरी 2 घंटे त्यांनी आम्हाला बसवून ठेवलं। माझी एवढीच बाब आहे तर यांच्यावर दिव्यांगांना त्रास झाला नाही पाहिजे। माझी हीच बाब आहे का यांना लवकरात लवकर भेटावे शिक्षा।